पुढची बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थक आणि शिंदे गटात तणाव निर्माण झालाय। पंकजा मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडेंचं कार्यालय फोडलंय। बीड इथल्या शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जालना रोडवरील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। अज्ञातांनी ही तोडफोड केली असून पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले। ही दृश्य आपण पाहतोय। एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे। कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि यात पंकजा मुंडे यांना निवडणुकीत पहिल्यांदा धोका दिल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर आता पंकजा मुंडे समर्थकांनी चिडून खांडेंचं कार्यालय फोडल्याचं बोललं जात आहे। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वानंद, जालना रोडवरील हा सगळा प्रकार आहे। आता नेमकी काय तिथे हालचाल सुरू आहे, पोलिसांकडून काय पावलं उचलली जात आहेत आणि एकूणच तणाव निर्माण झालाय, काय राजकीय वातावरण आहे? नक्कीच सकाळी कुंडलिक खांडे आणि शिवराज बांगर यांच्यामधील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्यानंतर आज सायंकाळी 6 वाजता मुंडे समर्थकांनी हे कुंडलिक खांडे यांचे कार्यालय फोडले। यामध्ये कार्यालयाचे मोठे नुकसान झालेले आहे। यावेळी काही काळ परिसरात तणाव होता। त्यानंतर बीड पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली आहे। आता पुढची कारवाई सुरू आहे। या संदर्भात काही खांडेंशी बोलणं होऊ शकलंय का? कारण ही कथित ऑडिओ क्लिप जेव्हा व्हायरल झाली आहे त्यानंतर खांडेंचं काही म्हणणं समोर आलंय का? त्यांची काही आणखी प्रतिक्रिया आलेली नाहीये, पण भाजपाकडून याची तक्रार केली जाणार असल्याचं सांगितलंय। जिल्हाध्यक्ष स्वतः याबाबत बोलले आहेत। धन्यवाद स्वानंद, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय बीडमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। पंकजा मुंडे यांच्या विरोधात शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखानं काम केल्याचा हा सगळा प्रकार समोर आला होता आणि एका ऑडिओ क्लिपमधून हा सगळा प्रकार समोर आला आणि त्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले।